कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट तो प्रश्न, एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढणार? सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, थेट निवडणूक आयोगालाच धरलं धारेवर. शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालीय. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाला देखील काही सवाल करण्यात आले आहेत. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे आता विधिमंडळ पक्षातील गटच मूळ पक्ष ठरतो असा निष्कर्ष निघतो. परंतु विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे पक्षातील फूट मानायची का, असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाला करण्यात आलाय. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीबाबत सुनावणी अंतिमतः झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक तोंडी निरीक्षणं नोंदवले, काही प्रतिक्रियात्मक निर्देश सुद्धा त्यांनी दिले. म्हणजे प्रतिक्रिया त्यांनी सुद्धा काही व्यक्त केल्या असं आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नेहमी डिस्कस होतोय तो म्हणजे राजकीय पक्षच श्रेष्ठ आहे. राजकीय पक्षाचे जे प्रमुख असतील, ज्यांच्या ताब्यात पक्ष असेल तेच पक्षाचे निर्णय घेऊ शकतात, त्यांच्या सहीनीच पक्षाचे निर्णय होतात आणि राजकीय पक्ष श्रेष्ठ असल्यामुळे राजकीय पक्षावर ज्यांचा ताबा आहे त्यांनी घेतलेले निर्णयच हे मानले पाहिजे, कायदेशीर ते असले पाहिजे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष, आमदारांची संख्या जी आहे ती निवडून आलेली, त्यांनी कुठे जायचं आणि त्यांनी स्वतःमध्ये फूट पाडून आपली एक गट तयार करायचा आणि त्यांनी एक निर्णय घ्यायचा की नाही पक्ष सुद्धा आमचाच आहे, हा निर्णयच अयोग्य आहे हे आज वारंवार सांगण्यात आलं. त्यासाठी मी जे सकाळी दाखले दिले होते वेगवेगळ्या केसेसचे ते सुद्धा दाखले देण्यात आले. पण सगळ्यात महत्वाचा निर्णय सुभाष देसाई या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी जो निर्णय घेतला होता तो महत्वाचा आहे की राजकीय पक्षच श्रेष्ठ आहे, पॉलिटिकल पार्टीला कोणतीही गोष्ट सबसाईड करू शकत नाही. आणि त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना या 3 न्यायाधीशांच्या न्यायालयाने स्पष्ट केलं की राजकीय पक्षाला कोणी डावलू शकत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की लोकप्रतिनिधींना काही स्वातंत्र्यच नाही का, या संदर्भात सुद्धा थोडं डिस्कशन झालं की जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते आपलं म्हणणंच मांडू शकणार नाही का, पक्षाच्या वेठीसच त्यांना राहावं लागेल का. तर त्याबद्दल आज न्यायपीठाने असं म्हटलं की एक सुवर्णमध्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपले मत मांडण्यासाठी किंवा मतभेद व्यक्त करण्यासाठी काहीतरी संधी असली पाहिजे. आता ही सगळी संधी निर्माण करायची असेल तर कायद्यात थोडासा बदल करावा लागेल. तो या खरं तर पिटिशनचा काही भाग नाही. त्यामुळे न्यायालयामध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेख म्हणून मी आपल्याला हे सांगतोय. आता उद्धव ठाकरेंतर्फे हे सातत्याने सांगण्यात आलं की निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निर्णयावर आमचा आक्षेप आधीपासून आहे. निवडणूक आयोगाने आपला निर्णय घेताना पक्ष चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय घेताना स्वतःच्या अधिकार कक्षा ओलांडलेल्या आहे आणि ते त्यामुळेच भ्रष्ट पद्धतीने राजकीय पक्षाशी हेतुपुरस्सर दुश्मनी घेतल्याप्रमाणे वागलेले आहे शिवसेनेशी. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून, म्हणजे मी हे म्हणतो आहे, कोर्टात काही म्हटलेलं नाही आहे, पण त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून अशा प्रकारचे वागणूक निवडणूक आयोगाने केली आहे. त्यांनी तटस्थपणा गमावलेला आहे. याबद्दल मात्र कपिल सिब्बल सरांनी सांगितलं की इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी, की न्यायव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल किंवा गव्हर्नर हे पद असेल किंवा गव्हर्नरचं ऑफिस असेल, तसंच विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांची इंटिग्रिटी कॉन्स्टिट्यूशन सोबत राहिली पाहिजे, यांची इंटिग्रिटी डेमोक्रेटिक प्रिन्सिपल सोबत राहिली पाहिजे. आणि ती नसली तर संपूर्ण लोकशाही उद्ध्वस्त होऊ शकते, हे या उदाहरणावरून दिसते असं त्यांनी अत्यंत मार्मिकपणे तिथे मांडलेलं आहे. बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जी मान्यता देण्यात आली ती चूक केलेली आहे पुन्हा सांगण्यात आलं, जसं सुभाष देसाईच्या केसमध्ये. आणि यापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांच्या बेंचनी जो निर्णय घेतलेला त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे की बहुमत केवळ आमदारांचं लक्षात घेऊन जी काही प्रक्रिया झालेली आहे विधानसभेमध्ये ती चुकीची आहे. राज्यपालांनी केलेली प्रक्रिया सुद्धा चुकीची आहे आणि त्यांनी जी बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता तो सुद्धा चुकीचा आहे. पक्षांतर बंदी कायदा जो 10व्या अनुसूचीनुसार आहे त्याच्यामध्ये
कोणत्याही विलिनीकरणाशिवाय पक्षाचा ताबा घेण्याची किंवा विधिमंडळातील फुटीला मान्यता देण्याची परवानगी नाही, हा युक्तिवाद सुद्धा करण्यात आला. आता यानंतर शिंदे गटातर्फे त्यांचे वकील पुढच्या तारखेला मांडणी करतील आणि पुन्हा काही मिनिटांचा कालावधी, हा कदाचित 10-15 मिनिटांचा कालावधी हा आम्हाला सुद्धा दिला जाईल बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेतर्फे. तेव्हा कपिल सिब्बल सर आणि ऍडव्होकेट देवदत्त कामत हे पुन्हा काही मिनिटं बाजू मांडतील की उर्वरित मुद्दे जे आहेत ते कव्हर करण्यासाठी. परंतु संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत स्पष्ट अशी केस आहे, न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे असं नक्की म्हणता येईल. तर तुम्हाला अपेक्षा आहेत का की निर्णय तुमच्या बाजूने? हा निर्णय मी आधीपासून सांगतोय की हा निर्णय संविधानाच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने लागायला पाहिजे, तशी अपेक्षा संविधानाची आणि लोकशाहीची आहे. परंतु कोणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न मुद्दामून केला तर आपल्याला सांगता येत नाही की एखादा वेगळा निर्णय सुद्धा येऊ शकतो. कारण की मी हे सतत सांगण्याचा प्रयत्न करतोय की वकिलांचं काम आहे की त्यांनी न्यायालयाला न्यायापर्यंत घेऊन जाण्यासाठी, न्यायाच्या दरवाजापर्यंत नेण्यासाठी आणि सत्य दाखवण्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. न्यायालयावर असत्याचं पांघरून टाकण्यासाठी काही वकील हे काम करत असतात आणि जो विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर निर्णय झाला, त्यानंतर जो निर्णय सुप्रीम कोर्टात झाला, या सगळ्यांमध्ये काही अत्यंत मोठी नावं आहेत ज्या लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर हा असत्य जिंकलं पाहिजे म्हणून केलेला असेल तर त्यांनी सुद्धा लोकशाहीची बूज राखावी असं मला वाटते. आणि लोकशाही राहिली तर आपण सगळं टिकणार सगळेजण, आणि इतकी मोठी ही लोकशाही संविधानानुसार चालू आहे हे आपलं भाग्य आहे आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. राजकीय पक्षाला डावलू शकत नाही असे तुम्ही मुद्दा सांगितलेला आहे किंवा न्यायमूर्तींकडून मांडण्यात आलेला, पण अजून पक्षाचा असा कुठला निर्णय झालेला नाही. पक्ष कोणाचा आहे काय? नाही, निर्णय अंतिम सुनावणी झाल्यानंतर होईल. आता त्यांची बाजू मांडल्यानंतर मग हा निर्णय होईल. राजकीय पक्षाला डावलू शकत नाही म्हणजे आठ काय दिलेले आहे? राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष असे दोन वेगळे भाग आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात मान्य केलं आहे, आधीच्या सुद्धा 2 निर्णयांमध्ये. आणि त्यामुळे आमदार किती पण फुटले, आणि आमदार हे 5 वर्षाचं आयुष्य घेऊन जगत असतात. 5 वर्षाचं आयुष्य झाल्यावर त्यांना पुन्हा निवडणूक लढावं लागते, निवडणूक जिंकावं लागते. काही जण निवडणूक हरतात, काही जण निवडणूक जिंकतात. त्यामुळे तेच लोक नेहमी राहतील असं नाही. म्हणून विधिमंडळ पक्ष म्हणजे निवडून आलेल्या आमदारांचं आयुष्य 5 वर्षाचं आहे, म्हणून विधिमंडळ पक्षाचं आयुष्य 5 वर्षाचं आहे. पण राजकीय पक्ष जो आहे, जो बाळासाहेब ठाकरेंनी चळवळ म्हणून सुरू केला, 2012 मध्ये ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तो पक्ष वाढवत गेला आणि स्वतःच्या हिमतीवर अनेक आमदार खासदार निवडून आले, तो राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्ष हा नेहमीसाठी असतो जोपर्यंत तो डिझॉल्व्ह होत नाही. आणि त्यामुळे राजकीय पक्ष हा वेगळा आहे. राजकीय पक्षाला डावलून विधिमंडळ पक्षाला महत्व दिलं जाऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयाने नक्की केलाय. तर आता त्यांच्या बाजूनी व्हीपच्या बद्दल काय झालं? व्हीपच्या बद्दल कालच डिस्कशन खरं तर झालेलं आहे, आज काही खूप झाले नाही. आता पुढची प्रोसेस कशी होणार? एकनाथ शिंदे गटाकडनं मत मांडलं जाईल, ईसीआय कडनं पण मत मांडलं? हो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोगातर्फे त्यांचे वकील बाजू मांडतील, एकनाथ शिंदेतर्फे बाजू मांडण्यात येईल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल 10-15 मिनिटाची, आणि नंतर ही सुनावणी संपेल. त्यानंतर कदाचित निर्णयासाठी राखीव ठेवण्यात येईल ही केस काही दिवसांसाठी, आणि मग निकाल लागेल. कधीपर्यंत अपेक्षित आहे? आता ज्या वेगवान पद्धतीने न्यायालय ही सुनावणी घेत आहे तशाच पद्धतीने घेतलं तर हा निर्णय 1 महिन्यात सुद्धा लागू शकतो. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.